last lecture we have completed some kind of the problems such as what is the bond angle between the H2 and NH3 or what are the number of electrons, lone pair of electrons present between the NH2 plus आहे की अशा प्रकारचे क्वेश्चन आपण पाठमागील लेक्चरला बघितलेले होते. तर या लेक्चर मध्ये आपल्याला की केमिकल बॉन्डिंग वरतीच आणखी ज्या काय कन्सेप्ट असतात त्या कन्सेप्ट आपण वेगवेगळ्या प्रॉब्लेमच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी शिकायचे. तर फर्स्ट प्रॉब्लेम काय म्हटलेला बघा की amongst the hybrid orbitals which orbitals forms a stronger bond. म्हणजे आपण केमिकल बॉन्ड मध्ये बघितलेलं आहे की अशा प्रकारची मॉलिक्युल्स किंवा अशा प्रकारचे कंपाऊंड्स की केमिकल बॉन्ड तयार करू शकतात की त्यांच्या हायब्रिड ऑर्बिटल कडे की अनपेअर्ड इलेक्ट्रॉन असायला पाहिजे. काय असायला पाहिजे? अनपेअर्ड इलेक्ट्रॉन. कारण का की केमिकल बॉन्ड म्हणजे ओव्हरलॅपिंग ऑर्बिटल्स आणि केमिकल बॉन्ड हा ओव्हरलॅपिंग ऑर्बिटल्स वरती असतो की ज्या ठिकाणी एक्सटेंट ऑफ ओव्हरलॅपिंग मोर असणार आहे त्या ठिकाणचा बॉन्ड हा स्ट्रॉंगर बॉन्ड असतो. की अशा प्रकारची बेसिक कन्सेप्ट आपण या चॅप्टर मध्ये बघितली. ओके, तर काय म्हटलं अमंग द हायब्रिड ऑर्बिटल्स व्हिच ऑर्बिटल्स फॉर्म्स अ स्ट्रॉंगर बॉन्ड. म्हणजे जे हायब्रिड ऑर्बिटल्स आहेत त्याच्यापैकी कोणता हायब्रिड ऑर्बिटल्स हे स्ट्रॉंगर बॉन्ड तयार करू शकतात. ओके, सो आन्सर ऑफ फर्स्ट क्वेश्चन इज the hybrid orbitals having same size and shape. जी हायब्रिड ऑर्बिटल्स ओव्हरलॅप होणार आहेत की त्यांचा these hybrid orbitals have same size, shape and energy. की एनर्जी त्याच पद्धतीने त्याचा शेप आणि साइज ही काय असायला पाहिजे? सेम असायला पाहिजे, सिमिलर असायला पाहिजे. त्याच पद्धतीने आपण आणखी एक कंडिशन बघितली होती the overlapping orbitals having a one unpaired electron. की जी ओव्हरलॅपिंग होणारे ऑर्बिटल्स आहेत त्याच्याकडे वन अनपेअर्ड इलेक्ट्रॉन असायला पाहिजे. आणि ज्याच्या ठिकाणी आपण pp ओव्हरलॅप बघितला होता. ओके, त्या pp ओव्हरलॅप मध्ये p ऑर्बिटल्स ना इन्व्हॉल्व असतात आणि each p ऑर्बिटल्स having a double shape. प्रत्येक p ऑर्बिटल हा डबल शेप दाखवत होता. त्यानुसार आपण pp ऑर्बिटल ओव्हरलॅपिंग मध्ये अशा प्रकारची ती दोन p ऑर्बिटल्स एकमेकांबरोबर कंबाईन केली होती आणि कंबाईन केल्यानंतर की आपल्याला जी दोन ऑर्बिटल्स कंबाईन झालेले आहेत these two ऑर्बिटल्स की आपल्याला मिळणार स्ट्रक्चर हे अशा प्रकारचे स्ट्रक्चर घेतलं होतं आपण. So in case of p orbitals it having a two lobes. की या p ऑर्बिटल मध्ये दोन प्रकारचे आपण लोब बघत असतो. In each of the lobe the overlapping orbitals having unpaired electron. जे ऑर्बिटल ओव्हरलॅप होणार आहे त्याच्याकडे अनपेअर्ड इलेक्ट्रॉन असतात. त्यानुसार की जे दोन लोब आहेत आपले म्हणजे हा लोब दिस लोब having a reduced size आणि या लोबची साइज ही काय होते? रिड्यूस होते, डिक्रीज होत असते. म्हणजे जो ऑर्बिटल जो लोब हा ओव्हरलॅप होत नाही त्या लोबची साइज ही डिक्रीज होते, रिड्यूस होते आणि ज्या लोबची साइज इन्क्रीज होणार म्हणजे जे लोब ओव्हरलॅप होतील. आता हे दोन लोब एकमेकांवरती ओव्हरलॅप झालेले आहेत आणि हे ओव्हरलॅप झाल्यामुळे त्यांची साइज ही इन्क्रीज होते आणि इन्क्रीज झालेले जे लोब्स आहेत these lobes are merged with each other. म्हणजे दोन्ही लोब एकमेकांमध्ये मर्ज होतात and it having a more electron density increase size of the lobe. की ज्या लोबची साइज इन्क्रीज झालेली आहे त्या ठिकाणची इलेक्ट्रॉन डेन्सिटी मोर असते आणि जिथे इलेक्ट्रॉन डेन्सिटी मोर म्हणजे त्या ठिकाणचा एक्सटेंट ऑफ ओव्हरलॅप हा मोर असतो. मोर विल बी द एक्सटेंट ऑफ ओव्हरलॅप, मोर विल बी द स्ट्रॉंगर ऑफ बॉन्ड्स. की जो एक्सटेंट ऑफ ओव्हरलॅप त्या ठिकाणी मोर असेल म्हणजे इलेक्ट्रॉन क्लाउड, इलेक्ट्रॉन डेन्सिटी ज्या ठिकाणी मोर झालेली असणार आहे त्या ठिकाणचा बॉन्ड किंवा त्या हायब्रिड ऑर्बिटलने तयार केलेला बॉन्ड हा स्ट्रॉंगर बॉन्ड असतो. कोणता बॉन्ड असणार आहे? स्ट्रॉंगर बॉन्ड. म्हणजे या क्वेश्चन साठी आन्सर काय मग सांगता येईल आपल्याला? the hybrid orbitals having same size, shape and energy, but among these hybrid orbitals one of the lobe having reduced size and other lobes which is overlap having an unpaired electron increases its electron density and merge with size or increases its size. its size merge झालेली असते त्याबरोबर ते increase झालेली असते आणि ज्या ठिकाणी इलेक्ट्रॉन डेन्सिटी मोर आहे म्हणजे स्टेट ऑफ ओव्हरलॅपिंग मोर असतो
जर एक्सटेंट ऑफ ओव्हरलॅपिंग मोर असेल तर त्या हायब्रिड ऑर्बिटलनं तयार केलेला बॉन्ड म्हणजे एक्सटेंट ऑफ ओव्हरलॅपिंग मोर असल्यामुळे these orbitals having a stronger bond, त्या ठिकाणचा बॉन्ड हा स्ट्रॉंगर बॉन्ड असतो. ओके, सो दिस इज द आन्सर ऑफ फर्स्ट क्वेश्चन. आपण असं म्हणता येईल की एक्सटेंट ऑफ ओव्हरलॅपिंग मोर stronger the bond. ज्या ठिकाणचं ओव्हरलॅपिंग मोर असेल त्या ठिकाणचा बॉन्ड हा स्ट्रॉंग असणार. ओके, सो दिस इज द आन्सर ऑफ फर्स्ट क्वेश्चन. याच्यानंतर आपल्याला नेक्स्ट क्वेश्चन बघायचा आहे. कंपेअर द बॉन्ड अँगल्स ऑफ H2 and OF2. की आपल्याला दोन कंपाऊंड दिलेले आहेत. एक म्हणजे H2 वॉटर मॉलिक्यूल आणि दुसरा म्हणजे इट इज द डायफ्लोरिन विथ ऑक्सिजन OF2. ओके, तर या कंपाऊंड्स आपल्याला बॉन्ड अँगल कंपेअर करायचे. की H2 means molecule formula two hydrogens with single oxygen, it having a structure of oxygen is the central atom. या H2 मधला ऑक्सिजन हा सेंट्रल एटम आहे. त्यानुसार इट इज बॉन्डेड विथ टू हायड्रोजन एटम्स बाय द टू कोवॅलेंट बॉन्ड. की दोन कोवॅलेंट बॉन्डच्या साइडला दोन हायड्रोजन एटम सिंगल ऑक्सिजन एटमला अटॅच झालेले आहेत. and these oxygen atom having two lone pairs of electron. की अशा प्रकारची इन्फॉर्मेशन आपण बघितली. ओके, त्यानुसार आपल्याला आणखी कंपाऊंड दिलेला आहे. इट इज OF2. ओके, it is also having a central atom oxygen and it is attached with two fluorine atom by the two covalent bond, and this oxygen atom is also having a two lone pairs of electron. की दोन्ही ठिकाणची जर आपण ऑब्झर्वेशन बघितलं की याचं नेचर जे आहे दोन्ही ठिकाणचा सेंट्रल एटम हा ऑक्सिजन आहे तो सिमिलर आहे. फक्त जे सराउंडिंग एटम्स आहेत या ठिकाणचे दोन हायड्रोजन आहेत आणि या ठिकाणचे दोन फ्लोरीन एटम आहेत. की सराउंडिंग एटम फक्त वेगळे आहेत आणि याच्यानुसार आपल्याला बॉन्ड अँगल हा कंपेअर करायचा. कशा प्रकारे बॉन्ड अँगल कंपेअर करतो बघा. इट इज डिपेंड्स अपॉन द इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी ऑफ एन एटम्स. आणि हे कशावरती अवलंबून आहे की कंपाऊंड मध्ये इन्व्हॉल्व असणारे जे एटम्स आहेत त्या एटमच्या इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी वरती ते अवलंबून असणार. ऑब्झर्वेशन करूया आपण की इन केस ऑफ OF2 कंपाऊंड, या OF2 कंपाऊंड मध्ये दी बॉन्ड बिटवीन ऑक्सिजन अँड फ्लोरीन, की बॉन्ड हा ऑक्सिजन आणि फ्लोरीन मध्ये आहे. दी आउट ऑफ दिस टू इज की या दोन्ही एटम्स पैकी की फ्लोरीन एटम्स हॅविंग मोर इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी दॅन ऑक्सिजन. की फ्लोरीन एटमची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी ही ऑक्सिजन पेक्षा जास्त आहे. म्हणजे काय होणार आहे दी फ्लोरीन एटम पुट्स द इलेक्ट्रॉन पेअर टुवर्ड्स इटसेल्फ. फ्लोरीन एटमची टेंडन्सी इलेक्ट्रॉन पेअर म्हणजे बॉन्ड पेअर स्वतःकडे पुल करण्याची जी क्षमता आहे ती क्षमता ऑक्सिजन पेक्षा फ्लोरीन एटम कडे जास्त आहे. देयरफॉर आणि अशी क्षमता असल्यामुळे काय होईल की दिस फ्लोरीन एटम क्लोज टुवर्ड्स द ऑक्सिजन. आणि फ्लोरीन एटम हा ऑक्सिजन वरती जवळ असणार आहे, ऑक्सिजनच्या तो जवळ असणार. ओके, अशा प्रकारची इन्फॉर्मेशन आहे. म्हणजे काय होईल ऑक्सिजन एटम जर फ्लोरीन एटमच्या जवळ असेल सो दिस बॉन्ड अँगल इज रिड्यूसेस मोर. आणि या ठिकाणचा बॉन्ड अँगल हा मोर रिड्यूस होणार आहे, मोर तो कमी होणार आहे. ओके, तर आपण ऑब्झर्वेशन बघितलं दिस OF2 having bond angle 103 degree and H2 molecule having bond angle 104 degree 5 minutes. ओके, 104.5 degree अशा प्रकारचा बॉन्ड अँगल हा H2 मध्ये येतो. या ठिकाणचं ऑब्झर्वेशन करू. दिस इज द बॉन्ड बिटवीन ऑक्सिजन अँड हायड्रोजन. आणि हा बॉन्ड ऑक्सिजन आणि हायड्रोजन मधला आहे. म्हणजे की ऑक्सिजनची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी ही हायड्रोजन पेक्षा जास्त आहे. तर दोन्ही ठिकाणी आपल्याला डिफरन्स बघायला मिळतो. कशा प्रकारचा डिफरन्स आहे H2 मध्ये की ऑक्सिजन या सेंट्रल मेटल एटमचा इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी ही हायड्रोजन पेक्षा जास्त आहे. आणखी की या OF2 या कंपाऊंड मध्ये ऑक्सिजन या सेंट्रल मेटल एटम पेक्षा फ्लोरीन या सराउंडिंग एटमची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी जास्त आहे. म्हणजे दोन्ही ठिकाणचा मेकॅनिझम हा अपोजिट आहे. जी टेंडन्सी ऑफ इलेक्ट्रॉन पेअर करण्याची जी क्षमता आहे दोन्ही ठिकाणी वेगवेगळी आहे. ओके, तर काय होणार आहे बघा. तर याच्यासाठी दोन सेंटेन्स तुम्हाला माहिती असली पाहिजे. कशा प्रकारे दोन सेंटेन्स आहेत की ज्याच्यानुसार तुम्ही हा क्वेश्चन इझिली सॉल्व्ह करू शकता. दी इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी ऑफ सेंट्रल एटम, the electronegativity of central atom
is more than surrounding atoms these compound have a more bond angle. या कंपाउंडचा बॉन्ड अँगल हा मोर बॉन्ड अँगल. ओके, जी बघा ऑब्झर्वेशन करूया आपण इथे. सेंटेन्स काय लिहिलेला आहे? इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी ऑफ सेंट्रल एटम इज मोर दॅन दी सराउंडिंग एटम. these compounds have more bond angle. तर त्या एटम मधला जो बॉन्ड अँगल असेल तो बॉन्ड अँगल हा मोर असतो. कारण काय बघा, आता H2 मध्ये H2 मधला सेंट्रल एटम ऑक्सिजन आहे आणि या ऑक्सिजनची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी सराउंडिंग एटम हायड्रोजन पेक्षा मोर आहे. सो मोर विल बी द इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी ऑफ सेंट्रल एटम. याची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी सेंटर आहे किंवा मोर आहे. म्हणजे हा हायड्रोजन एटम ऑक्सिजन कडे पुल केला जाणार आहे. त्या ठिकाणचा बॉन्डेड इलेक्ट्रॉन पेअर ऑक्सिजन कडे पुल केले जाते आणि याच्यामुळे काय होईल? इट अंडरगोज ए मोर रिपल्शन. तर त्या ठिकाणचं रिपल्शन सुद्धा मोर होणार आहे. आणि जितकं रिपल्शन मोर होईल तितकेच हे दोन्ही बॉन्ड्स किंवा हे जे दोन हायड्रोजन एटम आहेत हे जास्त अंतरावरती जाणार. त्याच्यामध्ये डिस्टन्स वाढणार आहे. डिस्टन्स वाढला म्हणजे ऍक्च्युअली त्या ठिकाणचा बॉन्ड अँगल हा इन्क्रीज होतो. काय इन्क्रीज होतो? बॉन्ड अँगल इन्क्रीज. म्हणजे काय म्हणणार आहे बघा आपण की सेंट्रल एटमची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी जर जास्त असेल तर त्या ठिकाणचं रिपल्शन मोर होतं. आणि रिपल्शन मोर झाल्यामुळे त्या कंपाऊंडचा मधला बॉन्ड अँगल जो आहे तो बॉन्ड अँगल सुद्धा इन्क्रीज होतो. त्याच्यामुळे H2 मधला बॉन्ड अँगल किती दाखवलेला आहे? 104 डिग्री 5 मिनिट्स किंवा 10.5 डिग्री अशा दोन्ही प्रकारे तुम्ही लिहू शकता. ओके, दुसरा आपण घेऊ. दुसऱ्या कंपाऊंड साठी एक वाक्य घेऊया आपण. काय म्हणूया? द इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी ऑफ सराउंडिंग atoms the electronegativity of surrounding atoms then central atom electronegativity of surrounding atom is more than the electronegativity of surrounding atom is more than central atom more than the central atom. These compounds have less bond angle between atoms. Less bond angle. या सेंटेन्स एक्झॅक्टली अपोजिट दी सेंटेन्स आहे. The electronegativity of surrounding atoms is more than the central atom. These compounds have less bond angle. आता याचे वैयक्तिक या कंपाऊंड मध्ये सेंट्रल एटम ऑक्सिजन आहे, त्याचप्रमाणे सराउंडिंग एटम हा फ्लोरीन एटम आहे. तर या दोन्हीपैकी फ्लोरीन एटमची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी ही ऑक्सिजन या सेंट्रल एटम पेक्षा जास्त आहे. म्हणजेच काय होईल की बॉन्डेड इलेक्ट्रॉन पेअर्स हे फ्लोरीन एटम कडे पुल केले जाणार आहेत आणि याच्या पुल केले असतील तर काय होईल? त्या ठिकाणी रिपल्शन होणार नाही. कारण का सराउंडिंग एटमची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी जास्त आहे, त्यामुळे रिपल्शन कुठल्याही प्रकारचं होणार नाही. त्याच्यामुळे त्या कंपाऊंडचा बॉन्ड अँगल हा लेस होतो, डिक्रीज होतो. तर बघा की OF2 या कंपाऊंडचा बॉन्ड अँगल हा 103 डिग्री आहे आणि H2 या कंपाऊंडचा बॉन्ड अँगल हा 104.5 डिग्री अशा प्रकारचा आहे. याची सेंट्रल एटमची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी जास्त आहे, त्यामुळे रिपल्शन होणार. रिपल्शन झाल्यामुळे त्या ठिकाणचा बॉन्ड अँगल इन्क्रीज होतो. या ठिकाणी सराउंडिंग एटमची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी मोर आहे, त्यामुळे इथे रिपल्शन होणार नाही. रिपल्शन होत नसल्यामुळे या ठिकाणचा बॉन्ड अँगल हा काय होणार आहे? रिड्यूस होणार आहे, तो डिक्रीज होणार आहे. लक्षात आलं का? ओके, मी दोन्ही कंपाऊंडचे बॉन्ड अँगल आपण या दोन्ही सेंटेन्स नुसार या दोन की पॉइंट्स नुसार आपण तो एक्सप्लेन करू शकतो. सो दिस इज द आन्सर ऑफ सेकंड क्वेश्चन. कंपेअर द बॉन्ड अँगल्स ऑफ H2 and OF2. हे दोन्ही बॉन्ड अँगल्स आपण कंपॅरिझन अशा प्रकारे दाखवू शकतो. ओके, याच्यानंतरचा क्वेश्चन नंबर 3 जो आहे तो आपल्याला
आपल्यासाठी फार अतिशय महत्त्वाचं असतं की याच्यामध्ये केमिकल बॉन्डिंगची एक केमिकल बॉन्डिंग त्याच पद्धतीने पिरियोडिसिटी या दोन्ही चॅप्टर मधला एक कॉमन क्वेश्चन किंवा ज्या दोन्ही चॅप्टर मधल्या ज्या बेसिक कन्सेप्ट आहेत त्या बेसिक कन्सेप्टचा एक फॉर्म्युलेटिव्ह क्वेश्चन आपल्याला या ठिकाणी बघायचा आहे. काय नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हाट आर द व्हेरियस टाइप्स ऑफ एनर्जीज इन्व्हॉल्व्ड इन द फॉर्मेशन ऑफ सोडियम क्लोराइड क्रिस्टल. की NaCl चं क्रिस्टल तयार करत असताना कोणकोणत्या एनर्जी इन्व्हॉल्व असणार आहेत त्या एनर्जीज आपल्याला वन बाय वन बघत जायच्या. म्हणजे आपल्याला प्रोसेस काय करावी लागणार आहे की NaCl सॉलिड क्रिस्टल तयार करत असताना की सोडियमचा एक ॲटम आपल्याला सेपरेट घ्यायला पाहिजे गॅसियस ॲटम आणि की तो क्लोरीन ॲटमचा एक गॅसियस ॲटम घ्यायला पाहिजे आणि दोन्हीचं कॉम्बिनेशन करून आपल्याला NaCl क्रिस्टल तयार करायला पाहिजे. ओके, म्हणजे अशा प्रकारची बेसिक कन्सेप्ट आपण बघत जायचं. ओके, तर फर्स्ट काय असणार की सोडियम ॲटम विच इज प्रेझेंट इन द सॉलिड स्टेट. की आपल्याला काय माहिती असलं पाहिजे की सोडियम ॲटम जो आहे तो सोडियम ॲटम हा सॉलिड स्टेट मध्ये असतो. कारण का सोडियम विच इज प्रेझेंट इन टू द ग्रुप फर्स्ट एलिमेंट. की सोडियम ॲटम हा ग्रुप फर्स्ट मध्ये एलिमेंट आहे आणि फर्स्ट ग्रुप एलिमेंट्स आर द अल्कली मेटल्स आणि त्या मेटल्सला आपण अल्कली मेटल म्हणत असतो. आणि जी मेटल्स असणार आहेत म्हणजे जो सोडियम आहे तो सोडियम this sodium is present into the solid state. तो मेटल असल्या कारणाने सोडियम हा नॅचरली तो सॉलिड स्टेट मध्ये असतो. मात्र आपल्याला कॉम्बिनेशन जर करायचं असेल किंवा रिएक्शन जर बघायची असेल तर या सॉलिड सोडियम ॲटमचं आपल्याला सुरुवातीला गॅसियस सोडियम मध्ये कन्वर्ट करायला पाहिजे. म्हणजे दिस सोडियम ॲटम गेट्स कन्वर्टेड इनटू सोडियम इन गॅसियस. तो गॅसियस मध्ये स्टेट मध्ये कन्वर्ट करायला पाहिजे. म्हणजे काय होणार आपण बाय सप्लाइंग द हीट की या सोडियम सॉलिडला आपण हीट दिल्यानंतर त्याचं कन्वर्जन गॅसेस मध्ये होणार. सो दिस काइंड ऑफ द एनर्जी इज नोन एज अ सब्लिमेशन एनर्जी. त्या एनर्जीला आपण काय म्हणत असतो सब्लिमेशन एनर्जी म्हणत असतो. ओके, बाय हीटिंग द सॉलिड सबस्टन्स इट गेट्स डायरेक्टली कन्वर्टेड इनटू द गॅसियस स्टेट. दिस टाइप ऑफ द एनर्जी इज नोन एज अ सब्लिमेशन एनर्जी. आणि ही प्रोसेस होत असताना जी एनर्जी बाहेर पडणार आहे जी एनर्जी रिलीज होईल जी एनर्जी सोडियम गॅस सोडियम सॉलिड ॲटम हा ऍब्सॉर्ब करणार आहे त्या एनर्जीला आपण काय म्हणतो सब्लिमेशन एनर्जी. म्हणजे या ठिकाणी एनर्जी कोणती इन्व्हॉल्व असेल तर सब्लिमेशन एनर्जी. The amount of energy is required to the sodium solid is converted into sodium gases. This type of energy is known as a sublimation energy. ज्या एनर्जी मध्ये सोडियम गॅस सॉलिडचं कन्वर्जन डायरेक्टली गॅसेस स्टेट मध्ये होणार आहे तर त्या ठिकाणची एनर्जी इन्व्हॉल्व असेल ती एनर्जी कोणती असणार आहे सब्लिमेशन एनर्जी. सो दिस इज द फर्स्ट स्टेप. सेकंड स्टेप काय करायला पाहिजे की तयार झालेला सोडियम गॅसेस ॲटम आहे त्या सोडियम गॅसेस ॲटमचं कन्वर्जन आपल्याला सोडियम आयन मध्ये करायला पाहिजे. कशामध्ये करायला पाहिजे सोडियम आयन. सोडियम आयन कसा करतो आपण की सोडियम गॅस विथ रिमूव्हल ऑफ वन इलेक्ट्रॉन याच्यामध्ये एक इलेक्ट्रॉन रिमूव्ह करायला पाहिजे. सो दिस इज द Na+ आयन गॅसेस. ओके, अँड फॉर दिस प्रोसेस या प्रोसेस साठी आपण एक डेफिनेशन शिकलो. काय डेफिनेशन होती द अमाउंट ऑफ एनर्जी रिक्वायर्ड टू remove an electron from an isolated gaseous atom. This type of energy is known as the ionization energy. आणि या एनर्जीला आपण काय म्हणत होतो आयोनायझेशन एनर्जी. अशा प्रकारे बोलत होतो. This type of energy is known as a ionization energy. ही सोडियम गॅस मधला एक इलेक्ट्रॉन रिमूव्ह करण्यासाठी जितकी एनर्जी सोडियम गॅसला लागणार आहे किंवा जितकी एनर्जी या ठिकाणी रिक्वायर्ड असणार आहे त्या एनर्जीलाच आपण काय म्हणतो आयोनायझेशन एनर्जी. ओके, म्हणजे अमाउंट ऑफ एनर्जी रिक्वायर्ड टू रिमूव्ह एन इलेक्ट्रॉन फ्रॉम एन आयसोलेटेड ॲटम. की सोडियम मधला एक इलेक्ट्रॉन रिमूव्ह केल्यानंतर सोडियम +1 चार्ज आला. सो दिस इज सोडियम +9. म्हणजेच आपल्याला NaCl क्रिस्टल तयार करण्यासाठी जो आपल्याला Na+ आयन जो रिक्वायर्ड होता तो आपण इथे तयार केला. त्याच पद्धतीने आपल्याला तिसरी स्टेप काय करायला पाहिजे की जसा Na+ आयन आपण तयार केला त्यानुसारच आपल्याला Cl- आयन सुद्धा तयार करायला पाहिजे. त्यासाठी त्या दोघांचं कॉम्बिनेशन केल्यानंतर आपल्याला NaCl सॉलिड क्रिस्टल मिळणार. ओके, मात्र जो Cl- आयन मिळवण्यासाठी की क्लोरीन ॲटम जो आहे सो क्लोरीन विच इज प्रेझेंट इनटू द क्लोरीन गॅस मॉलिक्यूल. क्लोरीनचा जो नेचर कशा प्रकारे दाखवतो मॉलिक्यूलच्या फॉर्म मध्ये असतो. सिंगल तो ॲटमच्या फॉर्म मध्ये आपल्याला बघायला मिळत नाही.
म्हणजे Cl2 molecule Cl2 it is present into the gaseous molecule. कशामध्ये असणार आहे? मॉलिक्यूलच्या फॉर्म मध्ये, तो ऍटमच्या फॉर्म मध्ये असत नाही. मात्र आपल्याला Cl- आयन करून पाहिजे. म्हणजे यासाठी आपण काय करूया, जी Cl2 molecules gets converted into a chlorine atoms. याचं कन्वर्जन आपण सुरुवातीला क्लोरीन ऍटम मध्ये करू घेऊ. म्हणजे Cl2 चं जर आपण डिसोसिएशन केलं तर आपल्याला दोन क्लोरीनचे ऍटम मिळतील. काय मिळणार आहेत? दोन क्लोरीनचे ऍटम. म्हणजे this Cl2 molecule which undergoes dissociation to form a two chlorine and gaseous atom. की त्या ठिकाणी दोन क्लोरीनचे आपल्याला गॅसियस ऍटम मिळतील. म्हणजे आपण या ठिकाणी Cl2 मधला मॉलिक्यूल चं कन्वर्जन ऍटम मध्ये करतोय. म्हणजे याच्यामधला बॉन्ड ब्रेक केला आणि बॉन्ड ब्रेक करण्यासाठी जी एनर्जी लागणार आहे, म्हणजे Cl2 मॉलिक्यूलचं ऍटम मध्ये कन्वर्जन करण्यासाठी जी एनर्जी लागणार आहे, त्या एनर्जीला आपण डिसोसिएशन एनर्जी म्हणतो. याचा आपण सेपरेशन केलं, डिसोसिएशन केलं, म्हणजे त्या ठिकाणची जी एनर्जी इन्व्हॉल्व असेल त्या एनर्जीला आपण डिसोसिएशन एनर्जी असं म्हणतो. ओके, नेक्स्ट स्टेप बघू आपण. दिस फॉर्म्ड Cl gaseous atoms it gets converted into a Cl- ion. की आपल्याला कॉम्बिनेशन साठी Na+ आयन over Cl- आयन पाहिजे. म्हणजे याच्यासाठी आपण काय केलेलं आहे, बाय एडिशन ऑफ वन इलेक्ट्रॉन इन क्लोरीन एटम. की या क्लोरीन एटम मध्ये एक इलेक्ट्रॉन आपण ऍड केला आणि याच प्रोसेसला काय म्हणतो आपण, when extra electron is added into the isolated gaseous atom, amount of energy will be released is known as a electron affinity. आणि याच एनर्जीला काय म्हणतो आपण, इलेक्ट्रॉन अफिनिटी. की जर एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन एखाद्याच्या आउटर मोस्ट ऑर्बिटल मध्ये ऍड करत असताना जी एनर्जी रिलीज होते, जी एनर्जी इव्हॉल्व होते, त्या एनर्जीला आपण इलेक्ट्रॉन अफिनिटी असं म्हणत असतो. म्हणजे क्लोरीन एटम मध्ये एक एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन ऍड करत असताना त्याच्यातून काही प्रमाणात एनर्जी रिलीज होणार आहे, इव्हॉल्व होणार आहे, त्या एनर्जीलाच आपण काय म्हणत असतो, इलेक्ट्रॉन अफिनिटी म्हणत असतो किंवा इलेक्ट्रॉन गेन एनर्जी. ओके, सो दिस इज द इलेक्ट्रॉन अफिनिटी. तर या ठिकाणची एनर्जी फोर्थ स्टेप साठी जी इलेक्ट्रॉन अफिनिटी आहे. आता ऑब्झर्वेशन जर केलं की फ्रॉम स्टेप 2 अँड फ्रॉम स्टेप 4, की स्टेप 2 आणि स्टेप 4 मध्ये आपण घेतलं तर बघा आपल्याला स्टेप 2 मध्ये Na+ गॅसियस फॉर्म मध्ये मिळाला, स्टेप 4 मध्ये Cl- आयन गॅसियस फॉर्म मध्ये मिळाला. तर स्टेप 5 मध्ये आपण बघू दी कॉम्बिनेशन ऑफ Na+ गॅसियस विथ a Cl- गॅसियस टू फॉर्म ए NaCl सॉलिड स्ट्रक्चर और NaCl सॉलिड क्रिस्टल. की Na+ आयन गॅसियस मॉलिक्यूल ज्यावेळी आपण Cl- गॅसियस मॉलिक्यूल बरोबर कंबाईन करतो त्यावेळी आपल्याला NaCl चं सॉलिड क्रिस्टल स्ट्रक्चर तयार होतं. आणि या ठिकाणी सुद्धा की गॅसियस आयनचं कन्वर्जन आपण एखाद्या सॉलिड क्रिस्टल मध्ये करत असेल तर त्या ठिकाणी एनर्जी इव्हॉल्व होते, एनर्जी रिलीज होत असते आणि या एनर्जीला आपण लॅटाईस एनर्जी असं म्हणतो. तर या ठिकाणची एनर्जी कोणती आहे बघा, लॅटाईस एनर्जी. ओके, so this type of the energy is known as a lattice energy. Okay, तर आपण काय काय बघितलं. So these are the 5 steps which are present into this formation of NaCl solid crystal process. की ऍक्च्युअली NaCl solid crystal तयार होत असताना 5 प्रकारचे स्टेप होतो. याची फर्स्ट स्टेप आपण बघितली, this sodium solid gets converted into sodium gases. Such type of the energy is known as a sublimation energy. Next one is this formed sodium gaseous atom by the removal of one electron. की सोडियम गॅस मधला एटम हा एक इलेक्ट्रॉन रिमूव्ह करतो कारण का तो Na+ आयन मध्ये कन्वर्ट होणार आहे आणि तो स्टेबलेस्ट इनर्ट गॅसचं कॉन्फिगरेशन ॲक्वायर करतो. त्यामुळे त्याने एक इलेक्ट्रॉन रिलीज केला. दिस टाइप ऑफ द एनर्जी इज नोन ॲज आयोनायझेशन एनर्जी. नेक्स्ट वन इज द क्लोरीन साठी आपण बघणार आहे. क्लोरीन which is present into the molecular form. क्लोरीन हा नेहमी Cl2 च्या मॉलिक्यूलच्या फॉर्म मध्ये असतो and this undergoes dissociates to form a chlorine atom. क्लोरीन मॉलिक्यूलचं आपण कन्वर्जन क्लोरीन एटम मध्ये करण्यासाठी जी एनर्जी इन्व्हॉल्व करत असतो त्या एनर्जीला आपण डिसोसिएशन एनर्जी असं म्हणतात. ओके, तयार झालेला क्लोरीन एटम हा स्टेप 4 मध्ये एक Cl- आयन मध्ये कन्वर्ट करायला पाहिजे. याच्यासाठी आपण तो एक एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन Cl क्लोरीन एटम हा ॲक्वायर करेल, एक्सेप्ट करेल and it gets converted into Cl- ions and this type of energy is known as a electron affinity. And this formed two Na+ ion and Cl- ion gets combined together to form a NaCl solid crystal. आणि याचं दोन्ही मिळून काय होणार आहे, NaCl
सॉलिड क्रिस्टल होईल. तर या ठिकाणी जर आपल्याला एंडोथर्मिक एक्झोथर्मिक प्रोसेस जर विचारल्या, एंडोथर्मिक मीन्स काय, ती प्रोसेस इन विच हीट इज ॲब्सॉर्ब, की ज्या प्रोसेसमध्ये हीट ॲब्सॉर्ब केली जाते. एक्झोथर्मिक म्हणजेच काय, ज्या प्रोसेसमध्ये हीट इव्हॉल्व केली जाते. तर बघा आयोनायझेशन एनर्जी म्हणजेच काय, या ठिकाणी एनर्जी ॲब्सॉर्ब केली जाते, कारण का सोडियम गॅस हा हीट ॲब्सॉर्ब करतो, एनर्जी ॲब्सॉर्ब करतो आणि तो कन्वर्ट Na+ आयन मध्ये कन्वर्ट झाला. म्हणजेच ही प्रोसेस एंडोथर्मिक प्रोसेस आहे. या ठिकाणची प्रोसेस सुद्धा ॲटम मॉलिक्यूलचं कन्व्हर्जन ॲटम मध्ये होतंय, म्हणजे डिसोसिएट होण्यासाठी लागणारी एनर्जी तो मॉलिक्यूल ॲब्सॉर्ब करेल, म्हणजे ही सुद्धा एंडोथर्मिक आहे. Cl- मधून हा तयार करत असताना एनर्जी रिलीज होते, इव्हॉल्व होते, त्यामुळे ही एक्झोथर्मिक प्रोसेस आहे आणि ही सुद्धा एक्झोथर्मिक प्रोसेस असणार. सो दीज आर द प्रोसेस इन्व्हॉल्व्ड टू दिस एनर्जी टाइप ऑफ प्रेझेंट टू दिस सोडियम क्लोराइड क्रिस्टल. म्हणजेच या 5 प्रकारची एनर्जी आपण या सोडियम क्लोराइड क्रिस्टल तयार होण्यासाठी लागणार आहे. अँड दिस टाइप ऑफ दी सायकल इज नोन एज ए बॉर्न-हॅबर सायकल. यालाच आपण कोणती सायकल म्हणणार आहे, बॉर्न-हॅबर सायकल. बॉर्न अँड हॅबर सारखे सायंटिस्ट ने who have discovered the such type of the energy involved in the formation of sodium chloride crystal. Okay, so these are the energies present in the sodium chloride crystal, and this is the answer of our third question. Okay, लास्ट क्वेश्चन इज द मॅच विथ फॉलोइंग. लास्ट क्वेश्चन आपल्याला कोणता बघायचा आहे, की मॅच विथ फॉलोइंग क्वेश्चन बघायचा आहे, की ज्याच्यामध्ये कॉलम फर्स्ट ची पेअर आपल्याला कॉलम सेकंड बरोबर जे असणारे जे कंपाऊंड दिलेले आहेत ते कंपाऊंड बरोबर आपल्या या ठिकाणी घ्यायचे. आयोनिक कंपाऊंड सुरुवातीला जो दिलेला आहे, हे हा आयोनिक बॉन्ड दिला आहे. दिस आयोनिक बॉन्ड्स मीन्स इट इज द इलेक्ट्रोस्टॅटिक बॉन्ड, की ज्याच्यामध्ये जो बॉन्ड इलेक्ट्रॉन ट्रान्सफर होत असतो त्या बॉन्डला आपण आयोनिक बॉन्ड असं म्हणत असतो. ओके, म्हणजे आयोनिक बॉन्ड हा कोणता कंपाऊंड तयार करेल, दी कॅल्शियम क्लोराइड तयार करणार. बिकॉज दी कॅल्शियम क्लोराइड हॅविंग मॉलिक्युलर फॉर्म्युला CaCl2. हा मॉलिक्युलर फॉर्म्युला की याच्यामध्ये जर बघितलं आपण की Cl2+ आयन, कॅल्शियम हा स्वतःकडचे 2 इलेक्ट्रॉन लॉस करतो, त्यामुळे त्याच्यावरती 2+ येईल and 2Cl- n. प्रत्येक क्लोरीन ॲटमला 1 इलेक्ट्रॉन ॲक्वायर केल्यानंतर तो 1 इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट केल्यानंतर तो स्टेबल होऊ शकतो. म्हणजे 2 क्लोरीन ॲटम Ca+C कॅल्शियम ॲटम कडे 2 इलेक्ट्रॉन एक इलेक्ट्रॉन डिस्ट्रीब्यूट करून घेतील आणि त्याच्यामध्ये की आपला जो नियरेस्ट युनिट गॅस कॉन्फिगरेशन आहे, तो नियरेस्ट युनिट गॅस कॉन्फिगरेशन ते कंप्लीट करतील. म्हणजे कॅल्शियम हा 2 इलेक्ट्रॉन 2 क्लोरीन ॲटमला ट्रान्सफर करतो आणि ट्रान्सफर इलेक्ट्रॉन केल्यामुळे जो बॉन्ड तयार होतो त्या बॉन्डला आपण काय म्हणणार आहे, आयोनिक बॉन्ड असं म्हणतो. ओके, म्हणजे आयोनिक बॉन्ड A पेअर्स होईल आपल्याला Q बरोबर काय असणार आहे, की पेअर असणार. ओके, त्याच्यानंतर आपल्याला नेक्स्ट दिलाय पोलर कोव्हॅलेंट बॉन्ड. की पोलर म्हणजे ज्या ठिकाणचा कोव्हॅलेंट बॉन्ड आहे मात्र तो पोलर असावा पाहिजे. काय असायला पाहिजे, पोलर मीन्स इट इज द सेपरेशन ऑफ चार्ज बिटवीन द 2 बॉन्डेड ॲटम्स, की 2 बॉन्डेड ॲटम्स मध्ये चार्ज सेपरेट व्हायला पाहिजे. तर ही जर आपण कंपाऊंड ऑब्झर्व केली तर या कंपाऊंड मध्ये हायड्रोजन सल्फाइड H2S याचं ऑब्झर्वेशन करा आणि याचं ऑब्झर्वेशन केल्यानंतर आपल्याला काय लक्षात येतं, पोलर कोव्हॅलेंट साठी की सल्फर हायड्रोजन सो दिस इज द H2S. आणि या हायड्रोजन कडे जे अनपेड इलेक्ट्रॉन्स आहेत ते अनपेड इलेक्ट्रॉन्स तो 2 हायड्रोजन ॲटमला कॉन्ट्रीब्यूट करेल. म्हणजे हा जो बॉन्ड आहे तो इलेक्ट्रॉन शेअर केल्यामुळे तयार होणार आहे आणि इलेक्ट्रॉन शेअर केल्यामुळे जो बॉन्ड तयार होईल त्या बॉन्डला आपण कोव्हॅलेंट बॉन्ड म्हणतो. त्याचनुसार की हा पोलर सुद्धा म्हणजे हायड्रोजन हा पॉझिटिव्ह पार्शियल पॉझिटिव्ह दाखवतो आणि सल्फर हा पार्शियल निगेटिव्ह दाखवतो आणि असं दाखवलं असल्यामुळे पार्शियल चार्ज सेपरेशन आपल्याला बघायला मिळतं. त्यामुळे पोलर कोव्हॅलेंट बॉन्ड हा H2S हायड्रोजन सल्फाइड दाखवतो, म्हणजे B पेअर्स विथ T. ओके, आणि नेक्स्ट आपला थर्ड वन आहे नॉन पोलर कोव्हॅलेंट बॉन्ड. म्हणजे या ठिकाणी आपल्याला चार्ज सेपरेट करायला येत नाही, की सिमिलर ॲटम्स असतील की जो मॉलिक्यूल हा आयडेंटिकल ॲटम्स किंवा सिमिलर ॲटम्स म्हणून तयार झालेला आहे त्या मॉलिक्यूलला आपण नॉन पोलर म्हणतो. आणि कोव्हॅलेंट म्हणजे काय, त्या ठिकाणचा इलेक्ट्रॉन पेअर ही शेअर केलेली असणार आहे. तर अशा प्रकारचा मॉलिक्यूल फक्त आपल्याला F2 असा मॉलिक्यूल मिळतो. क्लोरीन म्हणजे F2 आणि इट इज बॉन्डेड विथ 2 क्लोरीन ॲटम्स, की दोन्ही ठिकाणचे क्लोरीन ॲटम्स एकमेकांबरोबर कंबाईन होतात आणि सेम आयडेंटिकल आहेत, म्हणजे तो नॉन पोलर आहे. आणि नॉन पोलर असल्यामुळे आपण काय म्हणू शकतो,
So C is pairs with yes, C pairs with okay. Next one is coordinate covalent bond. की coordinate covalent bonds आपण एक्झाम्पल असे घेतलं होतं. इथे कोणता दाखवतो अमोनियम आयन म्हणजे NH4+ आयन. इट इज द कॉम्बिनेशन ऑफ NH3 plus H plus. की नायट्रोजन ॲटम स्वतःकडची जी एक्स्ट्रा लोन पेअर आहे तो लोन पेअर H+ आयनला कॉन्ट्रीब्यूट करतो. म्हणजे की नायट्रोजन आणि H+ आयन म्हणजे जो बॉन्ड आहे तो बॉन्ड तयार करण्यासाठी दोन्हीच्या दोन्ही इलेक्ट्रॉन हा नायट्रोजन लोन पेअर हा कॉन्ट्रीब्यूट करत असतो. सिंगल ॲटम कॉन्ट्रीब्यूट करत असतो. तर या ठिकाणचा बॉन्ड हा कोऑर्डिनेट बॉन्ड असतो. म्हणजे अमोनियम आयन NH4+ आयन हा कोऑर्डिनेट कोव्हॅलेंट बॉन्ड असतो. म्हणजे C is pairs with R. D is pairs with R. Okay. त्यानंतर लास्ट वन आहे E which is the हायड्रोजन बॉन्डिंग. म्हणजे कोण कोणते ॲटम्स हे हायड्रोजन बॉन्ड तयार करू शकतात. तर तीनच कंपाऊंड आहेत की ज्याच्यामध्ये H हायड्रोजन क्लोराईड, त्यानुसार H2O, त्यानुसार आपण आणखी घेऊ शकतो NH3. ओके. ही जी मॉलिक्युल्स आहेत ते हायड्रोजन बॉन्ड तयार करू शकतात. तर वॉटर तर आपण ऑलरेडी जो वॉटर मॉलिक्यूल आहे तो वॉटर मॉलिक्यूल काय दाखवणार आहे हायड्रोजन बॉन्डिंग दाखवणार आहे. म्हणजे E is pairs with P. E पेअर त्याच्याबरोबर असणार आहे पेअर. तुम्ही कंपाऊंड नोट डाऊन करायचे कारण जी कंपाऊंड्स हायड्रोजन बॉन्डिंग तयार करत असतात म्हणजे हायड्रोजन क्लोराइड वॉटर मॉलिक्यूल्स आणखी अमोनिया मॉलिक्यूल्स इस मॉलिक्यूल आपले की हायड्रोजन बॉन्ड तयार करत असतात. ओके. सो दीज आर दी आन्सर्स ऑफ दिस क्वेश्चन. तर या ठिकाणी आपला जो फोर्थ क्वेश्चन आहे मॅच द फॉलोइंग हा क्वेश्चन सुद्धा काय होईल की कंप्लीट होतो. ओके. थँक्यू.